आने वाले दिनों में आसाम की सबसे बड़ी समस्या है बाढ़। मैं आज इस सभा के माध्यम से पूरे आसाम की जनता को आश्वस्त करने आया हूं कि एक 5 साल हमें और दे दीजिए, आसाम को बाढ़ मुक्त बनाने का काम भारतीय जनता पार्टी की सरकार। भाजपला आणखीन 5 वर्ष सत्ता द्या, आम्ही आसामला पूर्णपणे पूरमुक्त करू. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेलं हे आश्वासन आजही तिथल्या जनतेच्या स्पष्ट लक्षात आहे. पण आज आसाममधील वास्तव काय, तर केंद्र आणि राज्यात दोन्हीकडे भाजपची सरकार असूनही आसाम पुन्हा एकदा विनाशकारी पुराच्या दाड्यात सापडलाय. आसाममध्ये आलेल्या या भीषण पुरामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पुरामुळे आणखीन 2 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा आता तब्बल 80च्या वर पोहोचला आहे. 4 जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून अधिक नागरिक पुराच्या दाड्यात अडकलेत. आज आपण आसाममधील पुराची भीषण परिस्थिती, प्रशासनाचे मदत कार्य आणि निवडणुकीतील दाव्यांचं नेमकं काय झालं यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ASDMA यांनी गुरुवारी संध्याकाळी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार गेल्या 24 तासात आणखीन 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. हे दोन्ही मृत्यू शिवसागर जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या पुराच्या पाण्यात बुडून मरण पावणाऱ्यांमध्ये एका निष्पाप बालकाचाही समावेश आहे. या 2 नव्या मृत्यूंमुळे यावर्षी आसाममधील पुरामुळे प्राण गमावलेल्यांची संख्या 80च्या वर पोहोचली आहे. आसाममधील 4 प्रमुख जिल्ह्यांना या पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. यामध्ये चराई देवी, गोलाघाट, जोरहाट आणि शिवसागर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 4 जिल्ह्यातील 2,12,400हून अधिक लोक थेट बाधित झाले आहेत. चराई देवी या जिल्ह्याला पुराचा सर्वात मोठा फटका बसलाय. एकट्या चराई देवीमध्ये सुमारे 80,000 लोक प्रभावित झालेत. शिवसागर येथे सुमारे 71,000 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. जोरहाटमध्ये 40,000 नागरिकांना पुराचा सामना करावा लागत आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी काही भागात पूर परिस्थिती किंचित सुधारणा झाली असली तरी धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा अप्पर आसामच्या बाधित भागात अहोरात्र काम करत आहेत. भारतीय सेना, NDRF, SDRF, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, पोलीस दल आणि अनेक नागरी संघटनांनी एकत्र येऊन शेकडो लोकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलंय. या पूरग्रस्त परिस्थितीत एकूण 112 मदत शिबिरं आणि वाटप केंद्र आहेत. तर छावण्यांमध्ये आश्रित नागरिकांची संख्या ही 75,583 आहे. पूरग्रस्तांपर्यंत अन्न आणि आवश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर मदत साहित्य वाटलं जात आहे. गेल्या 24 तासात प्रशासनाने बाधितांना 918.55 क्विंटल तांदूळ, 203.9 क्विंटल डाळ, 146.3 क्विंटल मीठ आणि 17,543.9 लिटर मोहरीचे तेल वितरित केले आहे. या पुरामुळे केवळ मानवी जीवनालाच नव्हे तर आसामच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि पायाभूत सुविधांना देखील मोठा तडाखा बसला आहे. ASDMA यांच्या माहितीनुसार आसाममधील तब्बल 437 गावं सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. 17,198 हेक्टरपेक्षा जास्त पिकाखालील शेत जमीन ही आता पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांचे बंधारे फुटले आहेत, रस्ते वाहून गेले आहेत आणि पूल खचले आहेत. सध्या नुमालीगड येथे धनसिरी नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. याशिवाय माणसांसोबतच मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. राज्यभरातील व्यापक पुरामुळे 2,97,383 पाळीव प्राणी आणि कोंबड्या प्रभावित झाल्या आहेत. दरम्यान 1 ऑगस्ट रोजी उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर पूरग्रस्त जिल्ह्यांमधील शाळा पुन्हा सुरू होणार का, असा मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांसमोर होता. यावर राज्याचे शिक्षण मंत्री रणोज पेगू यांनी महत्त्वाची माहिती दिली.
पत्रकारांशी बोलत असताना शिक्षण मंत्री पेगू म्हणाले की शिक्षण विभागाने सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्तांशी सविस्तर चर्चा केली आहे. अप्पर आसाम मधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती गंभीर असल्याने शैक्षणिक संस्थांच्या सद्यस्थितीबाबत अहवाल मागवण्यात आले आहेत. शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं की उन्हाळी सुट्टीनंतर शाळा 1 ऑगस्टला उघडायच्या की नाही याचा अंतिम निर्णय संबंधित जिल्ह्याचे उपायुक्त जमिनीवरील परिस्थिती अर्थात ग्राउंड रियालिटी पाहून घेतील. ज्या भागात अजूनही शाळांमध्ये पाणी भरलेले आहे किंवा जिथे शाळांचा वापर हा मदत छावण्या म्हणून केला जात आहे तिथे स्थानिक प्रशासन परिस्थितीनुसार शाळांच्या वेळेबाबत किंवा सुट्ट्यांबाबत निर्णय देईल. दरवर्षी आसाम पुराचा सामना करतो. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. शेकडो लोक प्राण गमावतात आणि लाखो नागरिक बेघर होतात. निवडणुकीच्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आसामच्या जनतेला आश्वासन दिलं होतं की भाजपला पुन्हा सत्ता दिल्यास आसामला पूरमुक्त केले जाईल. आसाममध्ये भाजपचे सरकार येऊन अनेक वर्ष झाली. केंद्रातही भाजपचे सरकार आहे, परंतु आसामची पुराच्या संकटातून अजूनही सुटका झालेली नाही. दरवर्षी नद्यांना येणारा पूर, फुटणारे बंधारे आणि तात्पुरती मदत छावणी हीच आसामच्या जनतेच्या नशिबी आलेली नियती ठरत आहे. पूर नियंत्रण यंत्रणा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कुठे कमी पडत आहेत हा थेट प्रश्न आता आसाममधील नागरिकच विचारत आहेत.